आभाळ भरून येतंय पण बरसत नाही हीच सध्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील बळीराजाची अवस्था झाली आहे. पावसाळा सुरू होऊन 10 दिवसांपेक्षा जास्त काळ लोटलाय. मृग नक्षत्रही संपत आलंय पण वरुण राजाने अद्यापही दांडी मारली आहे. दरवर्षी या दिवसात हिरवाईने नटणारी शेती आज मात्र पूर्णपणे कोरडी ठाक पडली आहे. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी बियाणं आणि खतं घरात आणून ठेवली आहेत. मशागतीची कामं पूर्ण झाली आहेत पण शेत कोरडं असल्याने पेरण्या पूर्णपणे ठप्प झाल्यात. मान्सूनच्या या विलंबाने खरीप हंगामाचे संपूर्ण गणितच बिघडवलं असून पेरणी लांबल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. यात संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांनी. पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट. आपण सध्या शेतशिवारामध्ये आहोत. पावसाला लागून सध्या 10 दिवस झालेले आहेत आणि मृग जो नक्षत्र आहे तो आता लागलेला आहे. तरीसुद्धा पाऊस अजून पावसाने अजून हजेरी लावली नाही आहे. त्यामुळे जे शेतकरी आहेत हे शेतकरी सध्या चिंतातूर झालेले आहेत. तुम्ही बघू शकता, मी आता ज्या शेतशिवारात आहे त्या शेतशिवारामध्ये अशा पद्धतीची नांगरणी झालेली आहे आणि शेतजमीन नांगरणी करून सध्या जे शेतकरी आहेत ते पेरणीची वाट बघत आहेत. मात्र पावसाने कुठेतरी दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण आहे. जर बघितलं तर हा जून महिना लागला आहे. जून महिन्याच्या शेवटी जो काही पाऊस असते तो पाऊस येत असतो आणि जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांची जे पेरणीला आणि शेतीच्या मशागतीच्या कामाला मोठ्या प्रमाणात वेग येत असतो. मात्र ह्या वर्षी जो शेतीची जी पेरणी आहे हे अद्याप व्हायला आहे. त्याचं कारण म्हणजे की जी पावसाने जी दडी मारलेली आहे त्या दडी मारल्याने जे पेरणी आहे ती पेरणी अजूनही रखडलेली आहे. त्याच्यामुळे जे शेतकरी आहेत शेतकऱ्यामध्ये मोठे चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरलेले आहे. आता तुम्ही बघू शकता की मी ह्या ठिकाणी शेतीवर असताना अशा पद्धतीची नांगरणी झालेली आहे. इथं धानाची पेरणी करून इथं धानाचे पेरले जातात. मात्र हे असे असताना अजूनही पाऊस येण्यास आहे. पावसाने कुठेतरी हजेरी लावण्यास आहे. त्याच्यामुळे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची अजूनही पेरणी व्हायला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण आहे. टॉप न्यूज मराठीसाठी मी साहिल रामटेके, भंडारा, गोंदिया.